त्याच्यातला अर्ध्या हिश्श्याचे 2 भाग केले, कौशल्येला सुमित्रेला दिले, पण अहंकारामुळे तो प्रसाद तिला मिळाला नाही. भिंतीवर ठेवला आणि पिंड घारी ने झडपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अर्धा पिंड म्हणजे हनुमंतराया, आणि अर्धा पिंडाचा मग अर्धा पिंड कैकई रडू लागली. कौशल्येनं सुमित्रेनं त्याच्यातला त्यांचा 4 आण्यामधला 2-2 आणे आणखीन हिस्सा दिला तिला. तिला 2 लेकरं झाले, भरत आणि शत्रुघ्न. पिंड कुणाचा होता? कौशल्येचा आणि सुमित्राचा. त्या मुलाचं तिचं जमलं का कधी? जमलं का? कैकईच्या मुलाचं कैकईचं कधी? कधीच जमलं नाही, कारण तो सावत्र पिंड होता ना. पिंड म्हणजे तुम्हाला सांगतो महादेवाची पिंड आहे ती, तो प्रसाद आहे. तयाचा प्रसाद तयाचे नाम. माझ्या लिंगाचं पूजन शिवरात्रीच्या दिवशी बरोबर उपासना केली पाहिजे, आणि एवढ्यामध्ये बघा त्याला पुण्यफळ लाभेल. एवढ्यामध्ये तुमच्या युद्धस्थानामध्ये मी अग्निमय स्तंभानं प्रगट झालो, विशाल रूपानं प्रगट झालो. हे सगळं भूलोक, सगळी पृथ्वी लिंगरूप आहे, सगळी पृथ्वी लिंगरूप आहे. मग या पृथ्वीवर वावरताना कसं वावरायचं? पुढे पाहुणे चालणे, जीव मात्र अशी राखणे. चालत असताना एखादी माऊली समोरून सुंदर आली तर तिला देवीच्या रूपात बघावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुणाचं धन पडलेलं असलं त्याला हात लावू नये, सत्याच्या मार्गानं चलावं. आपण या शिवलिंगाच्या एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो कॅमेरेमध्ये आहे, त्याच्याच ताब्यात आहे बरं आपण कसं वागायचं. एवढ्यामध्ये बघा अशा प्रकारचं हे भूलोक सर्व लिंगस्थान आहे, सर्व लिंगस्थान आहे. एका ठिकाणी परमरहस्य ग्रंथामध्ये सांगितलं, पार्वती पृथ्वी आणि लिंग 2 नाही, एकच आहे, एकच आहे. ही पृथ्वी माता, या पृथ्वी मातावर वावरणारी सगळी मंडळी सगळे लिंगरूप आहे. म्हणून संतांनी नमस्कार केला. नमस्कार माझा श्रोतेला न थोरा. सगळ्यांना नमस्कार केला. त्या संतांनी आपल्याला नमस्कार करा, एवढ्या लायकीचे आहे का आपण? पण त्यांची लीनता, त्यांची नम्रता, अशा पद्धतीनं कोणी छोट्या स्वरूपाचं लिंग धारण करतील, कोणी मोठ्या स्वरूपाच्या लिंगाची पूजा करतील. जशी ज्याची परिस्थिती आहे तशी त्याची परिस्थितीनं त्यानं पूजा करावी. एवढ्यामध्ये मी लिंग रूपामध्ये प्रगट झालो, एवढ्यामध्ये मी अरुणचनालावर बघा, एवढ्यामध्ये मी अरुणांचल या नावानं प्रसिद्ध पावेल. इथं अनेक तीर्थ प्रगट होते. माझी 2 रूप आहे, एक निर्गुण निराकार आहे. शंकर तोची निर्विकार, ब्रह्म मायेचे पसार, अवघा तोची परात्पर, शंकरची शंकरची. निर्गुण आहे, निराकार आहे. आणि दुसरं सगुण स्वरूप म्हणजे मी गुरुच्या रूपानं, संताच्या रूपानं तुमच्या समोर बसतोय. मग तुमच्या समोर बसलेलं कोण आहे? देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा. तिथं देव आहे. माझं निर्गुण रूप महेश्वर भाव, सगुण साकार रूप म्हणजे भगवान शिव निर्गुण बघा, कुणाला बोलत नाही म्हणून सगुण भक्ती केली पाहिजे. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, तेने माझे झाले समाधान. माझ्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी मी लिंग रूपानं प्रगट झालो, मी लिंग रूपानं प्रगट झालो. माझा साकार मूर्ती स्वरूप बघा, तत्वाचा निराकार लिंग हे ब्रह्मस्वरूपाचं बोध करून देणार आहे.